स्वतः एकनाथ शिंदे हे कुठून वर आले ते जरा त्यांना समजतं का? भाजपचं म्हणणं आहे हे यांचं जर सत्ता आली तर ते खाण महापौर करतील, मुस्लिमांची मतं मिळतात उद्धव ठाकरे. एवढ्या वर्षाचा रेकॉर्ड आहे. एवढा शिवसेना जेव्हापर्यंत होती आतापर्यंत महापौर दुसरा होता, मराठीच होता ना आतापर्यंत. आता तुम्ही त्यांच्या सत्यामध्ये बघा, कुठचे परप्रांतीय किती आहेत. महाराष्ट्रात राहून परप्रांतीय किती नेते आहेत तुम्ही बघा ना आधी. काम सोडून इकडे आलेलो. सकाळी कामाला गेलो, त्यानंतर मग सुट्टी घेऊन इकडे आलोय. कामावर सुट्टी घेऊन आलाय? कारण मला म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा होती की साहेबांना बघायचं होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि दोन्ही साहेब एकत्र बघून मला खूप आनंद जात आहे. आणि ह्या लहान वयात मी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहतोय आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाला हे दोन्ही साहेब आपल्याला न्याय मिळवून देतील. आता दोन पक्ष अलग अलग होण्यापेक्षा एकच पक्ष झाला असता तर आणखी आनंद झाला असता आम्हाला. मनसे आणि शिवसेना हे एकत्र आले असते तर आणखी चांगलं झालं. तसं शिवसेना प्रमुखांनी देखील कधी मुस्लिम आमचे नाहीत असं कधीच म्हटलं नव्हतं. जो ह्या देशात राहतो, जो हिंदुस्तान की जय म्हणतो, तो मुस्लिम आमचाच. हे शिवसेना प्रमुखांचेच विचार होते. तुम्ही सगळे करप्ट लोकांना घेताय, तुम्हीच सांगताय ते करप्ट आहेत म्हणून. 70 लाखाचा घोटाळा केला, आमका घोटाळा केला, तमका घोटाळा. मग ते घोटाळे बस तुमच्या बाजूला का बसवता? तुमच्या बरोबर मांडीला मांडी लावलेली चालते. तो घोटाळा त्यांचा तुम्ही विसरता. तो का विसरता? मग म्हणजे तुम्ही देशालाच करप्ट करून ठेवताय. करप्शन करणारी मंडळी तुम्ही एकत्र आणलीच सगळी आणि देश चालवताय. होणार काय देशाचं पुढे? देशाचं करप्शनमध्ये देश डुबवणार आहात तुम्ही. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठी लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ठाकरे बंधू आज युतीची घोषणा करतायत. त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे. दोघंही आता महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी एकत्र येतात आणि इतक्या वर्षानंतर दोघेही आता एकत्र आलेले आहेत. आज त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन सुद्धा केलं आणि त्यानंतर त्यांनी युतीची घोषणा केली. माझ्यासोबत काही शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना आज नेमकं काय वाटतंय? शिवसैनिक आहात की मनसैनिक आहात? मनसैनिक आहे बाबा. मनसैनिक आहात. इतक्या वर्षानंतर योग जुळून येतोय आणि दोघं बंधू आज शेवटी आता एकत्र येतात आणि घोषणा पण झाली आहे. आम्ही हे अगोदर बाळासाहेब तेव्हापासूनच आम्हाला वाटत होतं की दोघं एकत्र यावं, पण आता आले आम्हाला असं म्हणजे कितका आनंद झाला की गगनात मावत नाही असा. आणि मराठी माणसासाठी तर तेच पाहिजे आपल्याला, कारण मराठीसाठीच हे. कारण मराठी लोकांनी आणि सगळ्या इतर लोकांनी पण सगळ्यांना आम्ही तेच सांगतो की तुम्ही साहेबांबरोबर या. आणि आपल्या मुंबईला वाचवायचं असेल तर मराठी माणसांनी आणि आपले इतर काय लोक आहेत ते पण आपलेच आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन युतीला, सगळे जे युती आहे त्यांनी सेना आणि मनसे आणि हे दोघं एकत्र आले. एवढी खुशी झाली आम्हाला की विचारायला नको. आम्ही जुने शिवसैनिक होतो पहिले, मग मी साहेबांबरोबर आम्ही मनसेमध्ये आलो. शिवसैनिक मनसैनिक एकत्र आले, मन जुळली आता. मन जुळले. पण ही मन कायम राहणार का पुढे? कायम राहणार, कायम राहणार, कायम राहणार. पण तिकडे आता शिंदे आणि भाजप म्हणते की बघा यांचा महापौर झाला तर खान महापौर करते. नाही नाही, असं होऊ शकत नाही. मराठीच महापौर होणार. हो. कुठनं आला दादा तुम्ही? शिवसैनिक की मनसैनिक आहात? मनसैनिक. काय वाटतं आज दोघं बंधू पुन्हा एकदा इथे एकत्र आले स्मृतीस्थळावर? आता घोषणा पण होतीये युतीची. काय भावना आहेत तुमच्या? युती झाल्याप्रमाणे आम्हाला आनंदच आहे. यापुढे आम्हाला आनंदच होता की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की युती होणार आहे आणि युती ही झाल्यानंतर आज खूप आम्हाला आनंद झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला आणि त्यासाठी मुंबईला खरं तर आम्हाला मुंबईला मराठीसाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब हवेत, ही आमच्या सर्वांची भावना आहे. महापौर कोणाचं करायचं? शिवसेनेचं करायचं की मनसेचं करायचं? कुठलाही कोणाचाही झाला तरी आम्हाला हरकत नाही, किंवा उद्धव साहेबांचा जरी झाला तरी मनसेचा जरी झाला, तो मराठीच असेल हे आम्हाला शाश्वती आहे. पण ते आता भाजप म्हणते की ते आणि अमित साठे ते म्हणले बघा की यांचा महापौर झाला तर ते खान महापौर कर. त्यांना बोलायची काम आहे, ते त्यांना बोलायचं आहे, त्यांना बोलू द्या. काही फरक पडत नाही. बोलणारे भरपूर आहेत या महाराष्ट्रासाठी, पण करणारे हे राजसाहेब आणि उद्धव साहेब करू शकतात हे आम्ही जाणून ठेवतो. आपल्यासोबत आणखी काही मनसैनिक आहेत, शिवसैनिक आहेत जे खरं तर आता वेगवेगळ्या भागांमधून येतात. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. दादा 2 मिनिटं आमच्याशी बोला. तुमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही बॅच पण लावलाय. कुठनं आला तुम्ही? मी बोरिवलीवरून आलो. बोरिवली विधानसभेमधनं शाखा क्रमांक 13 मध्ये. तुम्ही बोरिवलीवरून आला तर तुमच्या बोरिवलीबद्दलच प्रश्न विचारतो. तिथे मराठी मतं राहिली आहेत का? कारण तिथे अनेक इन्सिडेंट्स पण झाले मधल्या काळामध्ये. किती महत्त्वाचं तुम्हाला दोघे ठाकरे बंधू एकत्र येणं? दोघे बंधू एकत्र आलेले तर आम्हाला वेल अँड गुड आहे.
आणि दुसरी गोष्ट राहिली, मराठी टक्केवारी जरी कमी असली तरी इतर भाषिक जे आहे ती आपल्याला मदत करणार. पण भाजप तर म्हणते की बघा हे एकत्र आल्यानं काय फायदा होणार नाहीये, महापालिकेत आम्हीच जिंकणार आहोत. भाजपवरती एवढं काही हे नाही आहे. भाजपचं वर्चस्व आहे, पण आम्हाला नाही वाटत ह्या वेळेस काय होणार करून. आज किती महत्वाचा दिवस आहे तुमच्याकडे, दोघं आता युतीची घोषणा करताय. खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज सोन्यावरनं पिवळा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी तरी खूप सोन्यासारखा दिवस आहे की साहेबांनी जी युतीची घोषणा केली. जय हिंद, जय भारत. एकनाथ शिंदे म्हणतात की नुसतं एकत्र येऊन काय फायदा नाही आहे, कोणामुळे मराठी माणूस बाहेर गेला, तुमच्यामुळेच गेला. स्वतः एकनाथ शिंदे हे कुठून वर आले ते जरा त्यांना समजतं का? स्वतः कोणत्या पक्षात होते आधी, त्यांना कोणी वर आणले एवढं इथपर्यंत. त्यानंतर कसं आता जनतेला माहिती काय होणार आहे काय नाही ते. आज बघू आता साहेबांचं आता युती झाले तर पुढे रिझल्ट कसा येईल ते आता सर्वांच्या समोर दिसणारच आहे. पण भाजप म्हणतं परिवारवाद आहे, फक्त परिवाराला मोठं करायचं चाललंय सर. आता परिवारवाद आहे, मग त्यांचं काय चाललंय? ते कोणाला मोठे करायचं आता आहेत? आता दोघं जण देश विकायला चाललेत आणि 2 जण विकायला घेत आहेत. आता सर्व प्रॉपर्टी कोणाच्या हातात चालले? अदानी आणि अंबानी. हे चांगलं करताय, दुसरे कोण आहेत नाहीत का? पण भाजपचं म्हणणं आहे यांचं जर सत्ता आली तर ते खान महापौर करतील, मुस्लिमांची मतं मिळतात उद्धव ठाकरेंना. एवढ्या वर्षाचा रेकॉर्ड आहे. एवढा शिवसेना जेव्हापर्यंत होती, आता मग महापौर दुसरा होता, मराठीच होता ना आतापर्यंत. आता तुम्ही त्यांच्या सत्यामध्ये बघा कुठचे परप्रांतीय किती आहेत. महाराष्ट्रात राहून परप्रांतीय किती नेते आहेत तुम्ही बघा ना आधी, त्यानंतर बोला की आम्ही काय ठेवतोय ते. तुम्हाला पण माहीत असेल आतली गोष्ट काय आहे ती. परप्रांतीय त्यांच्याकडे किती आमदार खासदार आणि किती नगरसेवक वगैरे किती परप्रांतीय आहेत. शिवसेनेमध्ये अर्धे प्रत्येक महापौर आला हा मराठीच आलेला आहे. आता मराठीच महापौर मराठीच होणार. कोणाचं होणार, पण मनसेचं होणार, शिवसेनेचं होणार. आता ते त्यांचे पद आहे. आता आज पहिला निवडणूक होऊ द्या, युतीमध्ये आता होणार ते सर्व चांगलंच होणार आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि तुम्हाला कदाचित जायचं पण असेल प्रेस कॉन्फरन्सला. आणखी काही लोक आहेत मागे, आपण बघतो की बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे, पण खरं तर सिद्धेश माझ्यासोबत आहे, माझा कॅमेरा पर्सन. हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे, कारण जेव्हा महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ हे नेहमी प्रेरणा देत आलेले आहेत. काही महिलासुद्धा आहेत, शिवसैनिक आहात, मनसैनिक आहात, सैनिक काय किती महत्त्वाचा दिवस आहे, चेहऱ्यावरच दिसतं तुमचा आनंद. म्हणजे काय आहेच महत्वाचाच आहे आमच्यासाठी. घोषणा होतीये, पुढे पण एकत्र राहतील का? नक्कीच कायमस्वरूपी. मग भाजप तर म्हणते काय नुसतं दोघं भाऊ येऊन फायदा नाहीये काय, यांच्यामुळेच मराठी माणूस तर बाहेर गेलाय. का मग भाजपाने आतापर्यंत काय केलं? त्यांनी किती मराठी माणूस जपला? आता तुम्ही बोलताय, तुम्ही बरोबर होता तेव्हा का नाही बोलत होतात? मग तेव्हा तुमची तोंड बंद होती. त्यांचं म्हणणे ठाकरे इतके वर्ष सत्तेत होते, मुंबईमधनं मराठी माणूस बाहेर जायला कोण कारणीभूत आहे? पण मग बीजेपी पण सत्तेवरच होती ना, मग तुम्ही का नाही ते हे केलं? ते काम तुम्ही करायचं होतं. मग आम्ही मराठी माणूसच जपलेला आहे आणि मराठी माणूस आम्ही आहोत म्हणूनच तुम्ही आहात तिथे. पण ते म्हणतात खान महापौर करतील ते सत्तेत आले तर. ते साहेब आमचे खंबीर आहेत दोन्ही, उद्धव साहेब पण आणि राज साहेब पण. त्यांच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि जे करणार ते योग्यच करणार. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलले. तुम्ही कुठून आला? आम्ही मनसेवालीच आहे, एकच आहेत आमच्या. त्यांना अर्थात त्यांना घाई आहे, आता खरं तर पत्रकार परिषदेला पण जायचंय त्यांना. त्यांचे अरे मित्र पण आहे, तो तू कुठला शिवसैनिक आहेत, मनसैनिक, आपला साधा नागरिक आहे? शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसैनिक आहेस तू. आज कार्यक्रमाला आला होतास? हो, कामाला आलो, म्हणजे आपल्या काम सोडून इकडे आलेलो. सकाळी कामाला गेलो, त्यानंतर मग सुट्टी घेऊन इकडे आलोय. कामावर सुट्टी घेऊन आलाय? हा, कारण मला म्हणजे खूप दिवसांपासून इच्छा होती की साहेबांना बघायचं होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि दोन्ही साहेब एकत्र बघून मला खूप आनंद झाला आहे. आणि ह्या लहान वयात मी साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहतोय आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाला हे दोन्ही साहेब आपल्याला न्याय मिळवून देतील एवढीच आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरुण पोरं आहेत का आता दोघांच्या? खूप खूप मागे आहेत, खूप साहेबांना सपोर्ट करतायत. जी आत्ताची युवा पिढी आहे ती दोन्ही साहेबांच्या मागे आहे आणि नक्कीच मराठी माणूस अजून पुढे जाईल एवढीच अपेक्षा करतो. तू खरं तर म्हटलंस जॉब सोडून, तू जॉब करतो, कॉलेजलाच कुठे? जॉबला आहे मी, जॉबला. तू आज सुट्टी घेतली की कॉलेज सोडून आला, जॉब सोडून आला? जॉब सोडून म्हणजे जॉबला मी आज गेलो नाही, जाणार होतो, पण साहेबांचं इकडे भाषण होतं, मला सुट्टी देत नव्हते, तर मी बोललो की मी जाणार आणि सुट्टी टाकून डायरेक्ट इकडे आलो. कारण आता मग सुट्टी टाकली, मग बॉस ओरडल्यावर काय नाही, चालेल, पुढची नोकरी काय, आता साहेब आहेत आपल्या मागे, बस साहेबांसाठी आपण
बघू आपल्याकडून जेवढं होईल तेवढं साहेबांसाठी पण करू, मराठी माणसासाठी पण करू. कारण साहेब आपल्यासाठी मराठी माणसासाठी एवढे जर गुन्हे घेत असतील राजसाहेब ठाकरे, तर आपण एक सुट्टी घ्यायला काय. तर बघू आता पुढे. काय वाटतं तरुणांना खरंच दोघं भाऊ एकत्र आल्याने फायदा होईल, खरंच नोकऱ्या होतील? कारण आता भाजप म्हणतं बघ की मराठी माणूस शिवसेनेमुळेच बाहेर गेलाय मुंबईच्या. असं तर नाही, पण साहेबांमुळे नक्कीच काहीतरी होईल. कारण याच्या आधी पण साहेबांमुळे खूप ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि राजसाहेबांसोबत आता उद्धव साहेब पण पुढाकार घेतातच आहे आणि पहिल्यापासून घेतच होते. कारण साहेबांनी 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण केलं आहे. तर जास्तीत जास्त समाजकारणाच्या बाबतीत तर साहेब पुढे आहेतच अजून आणि नक्कीच पुढे अजून न्याय मिळेल आणि प्रत्येक ठिकाणी 80% म्हणजे मुलांना, आपल्या मराठी मुलांना तर नोकरी नक्कीच मिळेल. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आता तू आज खरं तर एवढं सगळं सोडून आलाय, खूप महत्त्वाची गोष्ट आहेत. नाही हरकत नाही, तुम्ही इथे उभे राहिलात तरी चालेल. काय आज किती महत्त्वाचा दिवस वाटतं तुम्हाला? आज खूप महत्त्वाचा दिवस वाटतोय. कारण का दोन भाऊ एकत्र येऊन मराठी माणसाचे अस्तित्व टिकेल असं वाटतंय. कारण मराठी माणसाचे अस्तित्व टिकण्यासाठी या दोन भावांना एकत्र येणं खूप गरजेचं होतं आणि नगरपालिका ही वाचवायची असेल तर ह्या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. भाजप म्हणते की दोघांच्या नुसतं कुटुंब वाचवण्यासाठीच हे एकत्र आलेले आहेत. कुटुंब एक वेगळा भाग आला आणि हे समाजकारण, राजकारण हा वेगळा भाग आला. दोन भावांचे कुटुंब तर ते पहिलेही एकत्र आणू शकले असते ना, पण हे सर्व मराठी लोकांसाठी, आपल्या मराठी अस्तित्वासाठी एक ह्या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं होतं. आता नगरपालिका, महानगरपालिका ही आपल्या मराठी माणसाच्या हातातून जाईल. त्यामुळे भाजप तर बोलणारच ना, कारण भाजपाला तर नकोच आहे ना हे दोघं एकत्र आलेले. पण मग ते म्हणाले होते की आता काय कुठलं ठाकरे ब्रँड वगैरे चालणार नाही भाजप. ते म्हणले आता मोदी ब्रँड एकच ब्रँड आहे. ते आपण बघूया ना, इथली मराठी जनता, इथली मराठी लोक, हे लोक सांगतील ना ठाकरे ब्रँड चालेल की फक्त कमळाबाई चालेल. ते पण एकनाथ शिंदे म्हणतात की शिवसेनेमुळेच तर उद्धव ठाकरेंमुळे तर मराठी माणूस बाहेर गेला मुंबईच्या. शिवसेनेमुळे गेला नाही, शिवसेनेमुळे तर वाचले ना. कोरोनाच्या काळात लोकांनी पाहिलेले उद्धव साहेबांनी काय केलेले. राजसाहेब लोकांच्या मनामनात कुठे कुठे बसलेले आहेत हे सगळे लोकांनी पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत. मग मराठी माणसाला टिकवायसाठी ह्या दोघा भावांना एकत्र येऊन निवडणुका लढवणं खूप गरजेचं आहे. काय किती महत्त्वाचा दिवस वाटतो तुम्हाला आजचा? खूप छान आणि आनंदाचा दिवस वाटतो आजचा. खूप ऐतिहासिक क्षण आहे हा आजचा, युती होते म्हणून. ही युती पुढे टिकणार आहे पुढच्या निवडणुकांमध्ये का फक्त महानगरपालिकेपर्यंत राहील असं वाटतंय? मला आयडिया नाही. टिकणार का नाही टिकणार? भाऊ आहेत दोघं, तर ही युती टिकणार कायमस्वरूपी. काय वाटतं पुढे पण चालत राहील, पुढच्या निवडणुकांमध्ये पण एकत्र येतील? आता ते पुढे इथे आज गरज आहे की मराठी माणसाला इथे जगवणं, इथं टिकवणं. आज महत्त्वाचा दिवस तोय. जर मराठी माणूस टिकला, मराठी माणूस जर आज मराठी माणसाचं अस्तित्व जर राहिलं तर पुढे भविष्यात ही युती टिकून राहील आणि पुढचा महापौर काय मुख्यमंत्रीसुद्धा आपला मराठी माणूसच होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुम्हाला पण कदाचित जायचं असेल प्रेस कॉन्फरन्सला तर पुढचं मुख्यमंत्री पण मराठी माणूसच होईल, ठाकरे बंधूंचंच होईल असं सगळे अपेक्षा व्यक्त करतात. वेगवेगळ्या भागांमधनं हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते त्यांच्याशी आपण बोलतोय, त्यांच्याशी आपण संवाद साधायचा प्रयत्न करतो. एक आपल्याला मित्र पण भेटला जो करता त्याची नोकरी सोडून या दोघा भावांना एकत्र आल्याचं बघण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा क्षण आहे. अनेक मराठी जणांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे, कारण इतक्या वर्षानंतर दोघे भाऊ एकत्र येत आहेत आणि युतीची घोषणा करतायत. आज युतीची घोषणा होतीये, किती महत्त्वाचा दिवस वाटतं तुमच्यासाठी? खूप चांगलं आहे आजचा दिवस. म्हणजे ह्याच्या आधी पण ठरलंच होतं, पण आता आज घोषणा होणार आहे आणि चांगलं आहे. घोषणा होण्यापेक्षा ठीक आहे, दोन पक्ष एकत्र येतात. पण पक्ष येण्यापेक्षा दोन भाऊ एकत्र आले ह्यात खूप आनंद आहे. सत्ता येऊ नये पुढचा प्रश्न आहे, पण गरज होती काळाची. इतक्या वर्षानंतर खरं तर आपण बघितलं की बाळासाहेब असताना राज ठाकरे वेगळे झाले होते आणि बाळासाहेबांची पण इच्छा होती की त्यांनी जाऊ नये. आणि आता तो पुन्हा एकदा एक क्षण येतो की दोघं एकत्र येतात, एकत्र निवडणूक लढवतात, एकत्र येतात. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? आलेच आहेत ना एकत्र आलेच आहेत आणि त्यांची बाळासाहेबांचीच इच्छा होती एकत्र. आता दोन पक्ष अलग अलग होण्यापेक्षा एकच पक्ष झाला असता तर आणखी आनंद झाला असता आम्हाला. मनसे आणि शिवसेना हे एकत्र आले असते तर आणखी चांगलं झालं असतं. ठीक आहे, कार्यकर्त्यांचं असतं थोडंसं, म्हणून थोडंसं मागे पुढे व्हावं लागतं त्यांनाही, समजू शकतो आम्ही. पण ठीक आहे, आनंद आहे. मराठी माणसांसाठी खुश आहेत लोक.
लोक खुश आहेत. म्हणजे मी म्हणतो की माझं शेजारी म्हणतो म्हणून नाही, आम्ही लोकांच्या पण प्रतिक्रिया लोक खुश आहेत. मराठी माणसासाठी किती मराठीच नाही, इतर भाषिक पण खुश आहेत. हिंदी भाषिक आहे, गुजराती भाषिक आहे, पंजाबी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, सगळे खुश आहेत. तर त्याने एक आणि कसं माहिती आहे कशासाठी खुश आहेत की आपल्याला काय मिळणार, आम्हाला काहीच मिळत नाही, लक्षात घ्या. पण मुंबईमध्ये जे रात्री अपरात्री बायका ज्या फिरतात ना, ह्या फक्त एकच नाव आहे शिवसेना. जी भीती लोकांना जी हे केली आहे ना, जी भीती होती ती भीती वाटत नाही लोकांना. स्त्रिया आरामात कुठेही कशाही फिरू शकतात, कोण कळ काढत नाहीत. आणि ही दहशत आहे ना, ही ह्यांची मराठी लोकांची आहे. पण मग शिंदे तर म्हणतात आमची खरी शिवसेना आहे, आम्हाला नाव मिळालं, चिन्ह मिळालं. कशी काय होऊ शकते खरी? ते म्हणणारच ना. आता मी चोरलेला माणूस मीच म्हणणार ना माझं पाकिट आहे म्हणून. मी तुमचं शर्ट चोरलं तर मी म्हणणार ना माझं शर्ट आहे म्हणून. पण ती शर्ट कोणाचं आहे? तुमचं आहे ना. पण आता त्यांचं म्हणणं ना, विचार तर सोडले ना उद्धव ठाकरेंनी, काँग्रेस सोबत गेले, सत्तेसाठी विचार सोडले. कुठले विचार? आणि तुम्ही काय केलं? कोणी सोडले? विचार कसे का सोडणार? विचार सोडलं म्हणजे काय केलं ते तरी. हिंदुत्वाचा विचार सोडला, काँग्रेस सोबत गेले. बाळासाहेब म्हणायचे की मी काँग्रेस सोबत गेलो तर मी शिवसेना. ती माणसं महाराष्ट्रामध्ये मराठीच आहेत ना, मग ते हिंदूच आहेत ना. मग ते कुठे मुसलमान आहे कोण किंवा इतर धर्माचे कुठे आहेत? हिंदूच आहेत सगळे. काँग्रेस पण हिंदूच आहे. बरं तुम्ही काश्मीरमध्ये जे गेलं, मुफ्ती अहमद बरोबर युती केली होती, तेव्हा चालतं का ते? पण आता उद्धव ठाकरेंना म्हणतात मुस्लिमांची मतं मिळतात, मग ते खान महापौर करतील. आवडीने देतात. उद्धव साहेब गेले नाही मला मत द्या म्हणून सांगायला. तो प्रकार जो होता तो कसा होता? आता काही काँग्रेसवाल्यांबरोबर मुस्लिम नव्हते, भाजपवाल्या. आता भाजपचं तर ओपनली दिसतं. तुम्ही हिंदू मुस्लिम फक्त वाद तयार करत असता, पण तुम्ही त्या मुस्लिमांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमात तुम्ही हजेरी आवर्जून लावता. मग ती कशा करता लावता? मतांसाठीच ना. तसं शिवसेना प्रमुखांनी देखील कधी मुस्लिम आमचे नाहीत असं कधीच म्हटलं नव्हतं. जो ह्या देशात राहतो, जो हिंदुस्तान की जय म्हणतो, तो मुस्लिम आमचाच. हे शिवसेना प्रमुखांचेच विचार होते. काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे काय केलं होतं? शिवसेना प्रमुखांनी देखील काँग्रेसचा उमेदवार जरी असला, तो मराठी आहे म्हणून त्याला त्यावेळी सपोर्ट केलेली आहे. राष्ट्रपती पदासाठी कित्येकांना शिवसेना प्रमुखाने आपल्याला सांगितलं नाही ते आपले आहेत, मराठी आहे तो म्हणून, महाराष्ट्रातला आहे तो म्हणून सपोर्ट होता तो. शिवसेना प्रमुख पण कधी मुस्लिमांच्या विरोधी नव्हते. हे तर पूर्णपणे इकडे दाखवतात मुस्लिम, पण त्यांच्यात तुम्ही इफ्तार पार्ट्यांना वगैरे सगळीकडे आजही तुम्हाला काल परवाच्या एका पार्टीत आहेत अमित शहा आणि मोदी. मग तुम्ही कसे मुस्लिम वाद का तयार करताय? देशात तुम्हाला काय घडवायचं काय नेमकं आहे? हा तर प्रश्न आहे ना. पण मग आता उद्धव ठाकरे जे म्हणतात म्हणजे आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये, हे तुम्हाला पटतं का? हो, खरंच आहे ना. शेंडी दाणव्याचं म्हणत तुम्ही जे काही तुम्ही प्रकार घडवताय, आम्ही कट्टर हिंदू आणि हिंदूंमध्ये भांडणं लावताय कशासाठी? मग हिंदूंना फोडण्याचं काम कोण करतंय? भाजपच करते. ही जे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे जे राजकारण केलं जातं हिंदू मुस्लिमचं, किंवा बघा ह्यांना हे सत्तेत आले तर यांचा खान महापौर करतील वगैरे वगैरे म्हटलं जातं. आता एके अंतुले तर आपले मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मग हे तुम्हाला जेव्हा बघता राजकारण, काय वाटतं तुम्हाला की हे असं का केलं जातं, का पसरवलं जातं? एकंदरीत मुस्लिमांच्या विरोधी जनतेला भडकवण्याचं काम करणं आहे. मुस्लिम अंतुले नव्हते का मुस्लिम? पण हिंदुस्थानी होते ना ते. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, ते केंद्रीय मंत्री होते. मग त्यावेळी ते चालले ना तुम्हाला. पण ते देशाच्या विरोधात कुठलं कामकाज केलं नव्हतं. सिमेंट घोटाळा झाला असं म्हणण्यात ज्यावेळी आलं, त्यावेळी अंतुलेने जो काय त्यावेळी प्रकार घडला, त्यावेळी एका क्षणात त्यांनी राजीनामा दिला होता मुख्यमंत्रीपदाचा. तुमच्याकडे ती भावना आहे कुठे? तुम्ही सगळे करप्ट लोकांना घेताय, तुम्हीच सांगताय ते करप्ट आहेत म्हणून. 70 लाखाचा घोटाळा केला, आमका घोटाळा केला, तमका घोटाळा. मग ते घोटाळे बस तुमच्या बाजूला का बसवता? तुमच्या बरोबर मांडीला मांडी लावलेली चालते.
तो घोटाळा त्यांचा तुम्ही विसरता. तो का विसरता मग? म्हणजे तुम्ही देशालाच करप्ट करून ठेवताय. करप्शन करणारी मंडळी तुम्ही एकत्र आणलीत सगळी आणि देश चालवताय. होणार काय देशाचं पुढे? देशाचं करप्शनमध्येच देश डुबवणार आहात तुम्ही. ज्या लोकांना तुम्ही अब्जो करोडो रुपये कर्ज घेते त्या उद्योगपती जे कोण असतील त्यांचं तुम्ही कर्ज माफ करता. एक साधा मिडल क्लास वर्गातला माणूस ज्यावेळी बँकेचं लोन घेतो त्यावेळी उदाहरणार्थ कोरोनासारखी परिस्थिती आहे, एक उदाहरण म्हणून सांगतोय, त्यावेळेला तुम्ही लोकांनी काही घरांसाठी कर्ज घेतलेली होती, त्यांचे इन्स्टॉलमेंट जे काही EMI जायला पाहिजे तो जात नव्हता, त्यावेळी त्यांच्याकडून ती घरं त्यांना विकायची वेळ आणलीत तुम्ही. त्यावेळी तुम्ही का सवलत दिली नव्हती? केंद्राने करायला पाहिजे होतं ना काहीतरी अशा लोकांसाठी. हिंदुस्थानातल्या सगळ्या उद्योगधंदे जे होते महाराष्ट्रात ते तुम्ही इकडे तिकडे पळवलेत. काय पळवलेत नाही केलं तुम्ही? तुमच्याकडेही ते चालवत नाही तुम्ही. तिथे तरी नेलेत ना, तिथे तरी ते चालवा. तिथल्या लोकांना म्हणजे नोकऱ्या मिळतील. तर तुमचे इकडे येत आहेत मरायला महाराष्ट्रात, ते येणार नाहीत. मग इथले मराठी माणूस तरी काहीतरी दुसरा धंदा करून जगेल. तुम्हाला सगळंच पाहिजे. धंदे पण तुमच्याकडे नेलेत, व्यवसाय पण तुम्ही इकडे तुमचे करणार. मग तुमच्या पुढे नेताना गुजरातला तिथे न्या सगळ्यांना आणि त्या नोकऱ्या द्या त्यांना. पण आता बघा, आता कसं आहे, प्रॅक्टिकली बोलत झालं तर दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. काँग्रेस अजून काही ठरत नाही, यायचं नाही एकत्र. इकडे आपण बघितलं महायुतीमध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहे. खरंच तुम्हाला वाटतं की दोघं भाऊ एकत्र येऊन सुद्धा भाजप ताकद जी लावेल त्याच्या पुढे हे त्यांची ताकद लावू शकतील? मराठी माणूस खरंच ठाकरे बंधूंच्या उभे राहील मागे, का शिंदेसोबत पण जाईल? कारण भाजपची लोक म्हणतात आमची पण मराठी लोकच आहेत की, त्यांचे उमेदवार पण मराठीच आहेत की. आज कसं आहे माहिती आहे ना, महाराष्ट्रात तरी मराठी माणसाला उभं कोणी केलं? मराठी माणसाला उभं शिवसेना प्रमुखांनी केलं. शिवसेनेची स्थापना करून मराठी माणसाला उभं केलं. 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या गोष्टी ज्यावेळी घडत होत्या त्यावेळी महाराष्ट्रातल्या 80% नोकऱ्या ज्या कुठल्या सरकारी यंत्रणा असतील, खाजगी प्रायव्हेट फर्म असतील, त्यामध्ये 80% लोक नोकरी भरती व्हायची ती मराठी माणसाची व्हायची. आज काय आहे? आज कुठल्या नोकऱ्या आहेत? नोकऱ्या तर राहिल्याच नाहीत, त्यांचा उद्ध्वस्त करताय. खाजगीकरणाकडे वळवून तुम्ही त्यापैकी लोक जे आज आहेत त्या नोकरीची शाश्वती नाही. तुला गरज असेल तर कर, आम्ही सांगतोय तसं ऐकायचं ऐक, नाही तर तू मोकळा आहे, तुला रस्ता. आमच्याकडे माणसं लाईनमध्ये आहेत सांगतात. माझं साधं उदाहरण सांगतो. मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करत होतो. माझी पात्रता नव्हती खरी, मी काय कॅटरिंग केलं नव्हतं, कुठला डिप्लोमा केला नव्हता हॉटेल इंडस्ट्रीजचा, पण मी तिथे नोकरीला गेलो तो शिवसेनेमुळे गेलो आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका मोठ्या पोस्टवर काम करत होतो. ते माझं कसब मी दाखवलं, तो भाग वेगळा, पण मला प्रवेश दिला तो शिवसेनेने दिला. आणि त्या हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये मी नोकरी करत असताना युनियनच्या माध्यमातून जवळजवळ जी माणसं ठेवली ती पूर्वी कोण असायचे? साऊथवाले, कॅथलिक, कारण त्यांचं इंग्लिश चांगलं म्हणून अशी लोकं असायची. मी गेल्यानंतर जवळजवळ 50% जो स्टाफ होता त्यापैकी 100% स्टाफपैकी 50% स्टाफ हा मी मराठी माणसांना नोकऱ्या नाही तिथे. आणि नोकऱ्या मिळत होत्या माझ्यामुळे नव्हत्या, या शिवसेना प्रमुखांमुळे मिळत होत्या. ही परिस्थिती होती. आज काय आहे, लोकांना नोकऱ्या नाहीत. अरे वॉचमनमध्ये नोकऱ्या करतात, सिक्युरिटीच्या नोकऱ्या करतात, 10,000 नोकऱ्या पगारदारीवर नोकऱ्या करतात ते, आणि ते मुंबईत जगू शकणार? नवरा बायको 2 मुलं असली तरी ते कुटुंब चालवू शकतील? मग दोघं भाऊ एकत्र आल्याने मराठी माणसाला खरंच चांगले दिवस येतील? चांगले दिवस येतील, 100% चांगले दिवस येतील. कारण तो मराठी माणसाचा जो काय हक्क आहे ना तो ते मिळवून देतील त्यांना. शेवटी जाता तो मला विचारतो, शिंदे म्हणतात की जे उद्धव ठाकरे मराठी माणसांच्या राजकारण करतात त्याच उद्धव ठाकरेंमुळे तर मराठी माणूस मुंबईतनं बाहेर गेला. आज दादर, तिकडे लालबाग असे छोटे पॉकेट सोडले तर मुंबईमध्ये मराठी माणूस कुठे आहे? अहो, ही परिस्थिती आजची नाही आहे. ही परिस्थिती कित्येक वर्षापासून होती. मुंबईचं शांघाय करायला निघाले होते. म्हणजेच काय होतं, इथे उच्चभ्रू लोक जे गडिगंज आहेत ते मुंबईत राहतील अशा प्रकारचंच होतं. नंतर तुम्ही बांधकाम क्षेत्र जे आलं, विकास कशा करता तर डेव्हलपमेंट करता. डेव्हलपमेंट होत असताना
SRA स्कीम जी आणली ही शिवसेना प्रमुखाने आणली. ती मराठी माणूस मुंबईतच राहायला पाहिजे म्हणून. तर त्यावेळेला त्या SRA स्कीम आल्या. त्या SRA स्कीममध्ये काही ठिकाणी मग नंतर ज्यावेळी शिवसेनेचं कुठेतरी हे होत चाललं होतं, त्या बाळासाहेब गेल्यानंतर त्या विकासकांनी आपल्या पुंजा भरण्याचं काम केलं. हे कोण जबाबदार? त्याला सरकार जबाबदार होतं. SRAमध्ये लोकांना तुम्ही जी आश्वासनं दिली होती ती पूर्तता करू शकलात नाही त्यावेळेला. त्यांना निव्वळ घरात नेऊन ठेवलेत तुम्ही, पण त्या घरात नेऊन ठेवल्यानंतर त्यांचं जे काही देणं म्हणजे जे कबूल केलेलं होतं ते पूर्ण न झाल्यामुळे त्या लोकांना लाईटची बिलं भरण्याची वेळ अपुरी पडायला लागली की त्याची BST येणार, लाईट कट करणार का तर बिल थकलं आहे, म्युन्सिपल येणार, पाण्याची लाईन कट करणार का तर पाण्याचं बिल थकलं आहे. हे त्या वेळा विकासकांनी सांगितलेलं होतं की आम्ही हे पूर्ण तुम्हाला 0 मेंटेनन्स म्हणून करतो. मग ते कधी करणार होते? ती सरकारची जबाबदारी नाही. त्यांनी जर तुम्हाला ह्या गोष्टी आश्वासन दिल्यानंतर SRAमध्ये तेही कसं तर तुमच्या याच्यामध्ये परत पहिल्या 225ची घरं ठरली, नंतर 269 नेलीत. 7-8 मजल्या इमारतीच्या 10 मजली इमारतीच्या ऐवजी तुम्ही नंतर 20-22 मजले चढवलेत. त्यामुळे त्या लोकांना ते परवडलं पाहिजे ना सगळं करणं, आणि ते तुम्ही वर नेऊन ठेवलेत. उरलेल्या जागा ज्या होत्या त्या सेलेबलला तुम्ही वापरल्यात आणि गडगंज पैसा कमवलात. हे सरकारच्या तिजोरीत न जाता जे कोणी लोकल असायचे किंवा सरकारी कोणी त्या संबंधित जे कोणी होते त्यांच्याकडून हे वसूल करत होते आणि ते माजत होते. खरं तर खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आमच्यासोबत सांगितल्या. त्यामुळे असे शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत जे खरं तर आजच्या दिवसाची वाट बघत होते अनेक वर्षांपासून. कारण दोघे बंधू एकत्र अनेक कार्यक्रमांमध्ये आले, पण राजकीय दृष्ट्या असतील किंवा येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी कधी एकत्र येणार या सगळ्याची ते वाट पाहत होते. आणि आज तो खरं तर त्यांच्या आयुष्यातला सुवर्णक्षण म्हणता येईल तो आलेला आहे. दोघे बंधू आज एकत्र येत आहेत, युतीची घोषणा होती आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहतोय. आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे दोघे बंधू जरी एकत्र आले तरी त्यांना विजय मिळतोय का? आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हणतायत, ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की मुंबई महानगरपालिकेवर आम्ही शिवसेनेचाच भगवा फडकवू, तो तसा फडकतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. लोकांची म्हणणं, लोकांना या सगळ्याबद्दल काय वाटतंय हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा सहकारी कॅमेरा पर्सन सिद्धेशसह मी राहुल, मुंबई तक.